बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथे काल सायंकाळी देवीच्या विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती आणि त्यानंतर गावामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. आपण बघू शकतो, मी सध्या संग्रामपूर तालुक्यातल्या बावनबीर या ठिकाणी आहे आणि याच चौकामध्ये ज्यावेळेला देवीची विसर्जन मिरवणूक या ठिकाणी सुरू होती, मंडळ आपल्या पद्धतीनं या ठिकाणी देवीची विसर्जन मिरवणूक मोठ्या गाजावाजा करत या चौकातून नेत असताना अचानक दगडफेक करण्यात आली. ज्यावेळेला दगडफेक करण्यात आली त्यावेळेला दोन्ही बाजूनीसुद्धा त्याला प्रतिकार करण्यात आला. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठा रात्री जो दगडांचा खच पडलेला होता. मात्र तात्काळ पोलिसांनी बावनबीर या ठिकाणी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे. सध्या गावामध्ये तणावाचं वातावरण आहे. ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लागलेला आहे. मंडळाने जोपर्यंत आरोपीवरती कारवाई होत नाही तोपर्यंत विसर्जन मिरवणूक ही याच ठिकाणी थांबेल अशी भूमिका घेतली होती. देवीचे विसर्जन होणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली होती. मात्र पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना आरोपीवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिल्याच्या नंतर अखेर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सकाळी 3-3:30च्या दरम्यान या ठिकाणी विसर्जन केलं आहे. सध्या पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. आतापर्यंत जवळपास 10 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांकडून मिळते आणि या घटनेमध्ये जवळपास 8 ते 10 लोक जखमी झालेले आहेत. मात्र सध्या गावामध्ये तणावाचं वातावरण आहे. ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लागला आहे. एकंदरीत पाहिलं तर सध्या गावामध्ये तणावपूर्ण शांतता आहे आणि विसर्जन मिरवणूक ही म्हणजे देवीचं विसर्जन या ठिकाणी शांततेत पार पडलेलं आहे. कॅमेरामन विजय देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बावनबीर, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.